तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा आपल्यापाशी काय आहे, मिरच्या, लाल लाल मिरची आहे. तर चलो हम उधर जाएंगे, बहुत बड़ा काम चल रहा है उधर आणि खुरपण पण चालू आहे. तर चला तिकडं तुम्हाला दाखवणार आहे आणि तिथून बघणार आहे. चलो उधर जाएंगे. तर बघा इथं किती खुरपण चालू आहे ना, सकाळपासून किती खुरपिले, लय मोठं खुरपिले. किती खुरपिलं मग? हे एवढे 2 पाटे खुरपिले तर किती चकचक झालं इथं मित्रांनो. बघा मित्रांनो, तुमच्याकडे अशी सकाळी उन्हाच्या आधी खुरपिले का? थोडं मोठ्या बोला ना, आवाज नसतो. तर मित्रांनो, उन्हाच्या आधी खुरपा म्हणलं हे असं ऊन लागत लई. सकाळपासून 8 वाजल्यापासून 2 तास खुरपिले बघा. हे पाटे तुम्हाला किती दिसतं बरं, नक्की कमेंट सांगा. चांगलं खुरपिलं का नाही. परत आता हे एकच पाटा राहिला आहे. 10 वाजेपर्यंत होतं. हे किती वाजले आता? काम तरी 9 वाजले असं. 10 वाजेपर्यंत होतं मग आमचं हे सगळं उन्हाच्या आधी. इतकं राहिलं काही. नंतर डबल पापड करायचे. तर वा पापड किती झाले, अजून किती करायचे? 2 दिवस जाते ना अजून पापड. बाप एवढे. उडी करा म्हणलं पण दुपारून आराम भेटतो, झोपायला बसतात. ओली याकडेच करायचे सगळे. म्हणजे आम्हाला जीव आहे का नाही. वा भैमुख खुरपेला का नाही? भैमुख आता खुर्पीत असतो इकडे काढ लागला जीव आता. आता कुठं काढ येतो अजून. आता काढायचं. अजून 15 दिवस ते ठोकर शेंगावात नाही त्याला. तर चलो इधर देखो. हे बघा किती आंबे लागलेले याला, खूप सारे आंबे आणि खूपच मोठं झाड आहे याचं आंब्याचं बघा. आणि इकडं जांभळ सुद्धा किती खूप फुटलेली, खूप मोठी आहे. देखो हे आम आहे, आम किती भारी आहे, गोल गोल. तर चला आता मी तुम्हाला भुईमुगाचा एक उपटून दाखवतो आणि शेंगा बघूया त्याचे किती लागत आहे. तर बघा ह्यो आपला आहे भुईमुग, किती खूप हिरागार आलेला आहे आणि खूप सारा आहे, बघू शकतात. तिकडं लांब लोक आहे आणि हे आपलं आहे भुईमुग. तर आता आपण ह्या याला उपटून बघूया किती शेंगा निघतात. उपटू का? खुडत्यान काय होय शेंगा? खुडत्यान काय या? मग आता वाळलेलं आहे ना ते फुलाचं, तर काय होतं. तरी उपटून बघू आपण याला. लय ताकद लावा लागते काय करू. तर याला शेंगात नाही निघल्या एवढ्या, म्हणजे यल थोडा ह्यो म्हणून नाही निघल्या मित्रांनो या शेंगा. तर तरी पण किती खूप सारे इधर, खूप भारी. पण अजून 15 दिवसानं मस्त येते त्याला खायला शेंगा. किती खूप सारी भारी शेंगा आहे. तर चलो इधर जाएंगे हम शेंगा लाने को. बघा शेंगा आता याला आपण खाऊन बघणार आहे. या बघा शेंगा किती भारी आहे आणि येल थोडं लहान असून म्हणून याला काय एवढ्या शेंगा निघल्या. अजून ठीक आहे, अंड्यामंदीचे बघू शकतात किती बारीक शेंगा या. आणि या ठोकर आता हे बघू आपण कसं शेंगदाण निघून. ओ माय गॉड, हे कितना बारीक आहे. तरी पण बघूची चव कसं काय. भारी चव आहे. मित्रांनो बघा बरं, स्वतः शेंगा खायला आलेत पण मला नाही द्यायना. तुम्हाला काय गरज आहे? तुम्हाला आवडत नाही शेंगा, लय भार लागाल्या. तरी नक्कीच मित्रांनो कमेंटमध्ये सांगा तुमच्या सुद्धा तुम्ही असं लावलं काय भुईमुग. आणि परत मित्रांनो आता भुईमुग खाल्ल्याच्या नंतर ती लाल मिरची सुद्धा खाणार आहे बरं का. नक्कीच बघायला विसरू नका. लाल मिरची दाखव बरं लाल मिरची खाऊन कशी लागते म्हणून मित्रांना. ठीक आहे, लाल मिरची मित्रांनो बघा आता मिरची खाणार आहेत. हा जोर लगा के. तर चला मित्रांनो, आपल्याला आता खूप सारे काम आहे. तर नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल की नक्कीच लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.